जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील निमखेडी पिंपरी येथे आज जलपूजन, केटीवेअर कामाचे लोकार्पण आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषद जळगावचे माजी उपअभियंता आणि सौ रजनीताई चव्हाण, माजी सभापती महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या हस्ते केटीवेअर कामाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी जलपूजनासोबतच वृक्षारोपण करून जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। निमखेडी पिंपरी परिसराच्या विकासासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा आणि संपूर्ण रिपोर्ट आमचे प्रतिनिधी संजय निकम यांच्याकडून। ग्रुप ग्रामपंचायत निमखेडी पिंपरीचे माजी सरपंच विजय पाटील आहेत। आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया। आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व परिसरूपी नामदार गिरीश भाऊ महाजन मंत्री साहेब यांच्या माध्यमातून आणि माझे इटू माऊली जे राव साहेब, रजनी आत्या यांच्या अथक प्रयत्नातून गेल्या 5 वर्षापासून असेल किंवा त्या अगोदर असेल, जे काही मागितलं ते निमखेडीसाठी कुठलाही विचार विनिमय न करता कितीही अडचणी असल्या तरी त्या सोडवण्याचा प्रयत्न सर्वांनीच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला। त्याचं भाग्य मला जे 5 वर्षाच्या पिरियडमध्ये लाभलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचं, आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ जे मामा साहेब असतील, सर्वच पदाधिकाऱ्यांचं आताच नुकताच आमच्या निमखेडी गावामध्ये गाळरोधक बांध या लोकार्पण आज पार पडले। त्यानंतर पुढील आमची मागणी गावकऱ्याच्या वतीनं दुसरा बांध जो जुना केटीवेअर आहे त्या केटीवेअर जवळच किंवा आजूबाजूनं जिथे ॲडजस्ट होईल, जिथे शेतकऱ्याची अडचण नसेल, दोघी शेतकऱ्याचे सर्व शेतकऱ्याचा विचार विनिमय करून तो निर्णय घेतला जाईल। असंच आमचं नेतृत्व आहे। आम्ही पण काम करणार आहे नेतृत्वाच्या माध्यमातून। त्याबद्दल कोणीही गैरसमज करू नये। तो बांध करण्यासाठी आपल्याला सर्वोत्तरी म्हणजे पर्याय काढूनच आपण तो बांध करू आणि त्यानंतरच ते काम होईल की कोणाला त्यापासून त्रास होणार नाही, त्याचा 100% फायदाच होईल। हे मी साक्ष देतो मामांच्या वतीनं, माननीय नामदार गिरीश भाऊच्या वतीनं। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। आता तुमच्या जेवणाला आणा आणखीन चवदारपणा। चिकन असो वा फिश, आता दोन्ही होतील एकदम टेस्टी। वापरा जमजम 65 मसाला आणि बनवा हॉटेल सारखी डिश। पुणेरी कडक चव। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात। लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।